मुंबईसह उपनगरामध्ये रात्रभर मुसळधार. मुंबई, ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. पावसाचा जोर आणखी वाढणार. मुंबई उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात. कमी दृश्यमानतेमुळे रस्ते वाहतूक मंदावली. मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ही 10 मिनिटं उशिरानं. पालघर, पुणे घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. रायगड, रत्नागिरीला 2 ते 5 जुलैला ऑरेंज अलर्ट. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईत झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. जोगेश्वरी पश्चिम येथील एसी रोडसह अंधेरीच्या मरोळमध्ये एका गाडीवर झाड कोसळल्याची घटना. तर पुण्याच्या स्वारगेट परिसरातीलही झाड कोसळतानाचा थरारक व्हिडिओ समोर. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नेरूळमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरला. 2 कॉलेजमधील विद्यार्थिनींना विजेचा धक्का. दोघींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव इन्फ्रा मॅन म्हणून आदरानं घेतलं जातं. पवारांचे खासदार अमोल कोल्हेंकडून फडणवीसांचं कौतुक. तर अद्याप कुठल्याही पक्षाची ऑफर आली नाही. आल्यास विचार करू. कोल्हेंचं भुया उंचावणारं विधान. अमोल कोल्हेंची बोलण्याची एक स्टाईल आहे. ते फिरकी घेत असतात. काही झालं तरी आमचे आमदार खासदार फुटणार नाहीत. अमोल कोल्हे पक्ष सोडण्याबाबतच्या प्रश्नावर रोहित पवारांचं भाष्य. सचिन अहिर बिनविरोध विधान परिषदेच्या उपसभापतीपदी. अहिर चळवळीतून आलेलं नेतृत्व. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक. मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं, पण परबांचे प्रयत्न. नीलम गोऱ्हेंचा अनिल परबांना टोला. तर अहिरांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर. परबांचाही गोऱ्हेंना प्रतिटोला. महाराष्ट्रात गलिच्छ आणि भयानक राजकारण सुरू. भविष्यामध्ये सत्ता गेल्यावर भाजपलाही या गोष्टींचा त्रास होईल. फुटीर खासदार आणि आमदारांवर राज ठाकरेंची टीका. तर राज ठाकरेंच्याही पक्षाला कुलूप लागेल. शिंदे सेनेच्या मनीषा कायंदेंचं प्रत्युत्तर. अहिरांप्रमाणे सुनील शिंदे सोबत आले तर स्वागतच. मंत्री उदय सामंतांकडून ऑफर. तर मी ठाकरेंना सोडणं अशक्य. माझे हितशत्रू वावड्या उठवत आहेत. सुनील शिंदेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या. अर्थ खातं सुनेत्रा पवारांना मिळणार नाही. भाजप सहसा अर्थ खातं सुनेत्रा पवारांना देणार नाही. रोहित पवारांचं भाष्य. ऐरोली मनपा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळासह गर्भवती महिलेचा मृत्यू. मनसे नेते गजानन काळेंचा आरोप. उपचाराच्या वेळेला चुकीचा डोस दिल्याचा दावा. प्रकरणाच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. दहिसरमध्ये एका तरुणाचा बाल्कनीतून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.